अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। श्री गुरुदेव दत्तांचा दुसरा अवतार म्हणजे अत्री वरद। अत्री ऋषी आपले पिता ब्रह्मदेवांच्या आज्ञेने वृक्ष पर्वतावर वायू भक्षण करणारा व इंद्रिय विजय करणारा होसाता अशा खडतर तपाचे आचरण करत होते। प्राणायामादिक साधनेने शुद्धांतकरण झालेले असे हे मुनी 100 वर्षे एकाच पायावर उभे राहून तप करीत होते। एक दिवस ते एक दैदिप्यमान एक तेज भातेरे आत्मानंदी ज्ञानाने युक्त असलेल्या योगी राजाचे सारखे चिंतन करीत प्रार्थना करू लागले। हे भगवान, मला आपल्यासारखा पुत्र हो। तपोबलातून निघालेल्या त्यांच्या मस्तकापासून एक तेजपुंज बिंदू निघाला व तो त्रैलोक्याला तापवू लागला। चराचरातील सर्व प्राणी व देव दैत्य सुद्धा या उग्र तपाने भयभीत झाले व सर्व ऋषी मुनींसह ब्रह्मा, विष्णू, महेश यांना शरण गेले। त्या 3 देवांनी सर्वांच्या विनंतीला अनुसरून तुम्ही भयभीत होऊ नका असे अभयदान दिले। आपापल्या चिन्हांनी युक्त व आपापल्या वाहनांवर आरूढ होऊन उत्तम अशा त्या मुनींच्या आश्रमाला आले व स्वतेजाच्या प्रभावाने ते त्यांनी अत्री ऋषींना तपातून उठविते झाले। अंतरदृष्टीने मुनींनी ब्रह्मा, विष्णू, महेशांना पाहून म्हटले, मी एकाचेच ध्यान करीत असताना आपण त्रयमूर्तींना का पाचारण केले याचे मला आश्चर्य वाटते। माझी पृच्छा अयोग्य असल्यास भक्तवत्सलांनी मला क्षमा करावी। तेव्हा भगवान बोलते झाले, तू सत्य संकल्प असून ज्याचे ध्यान करतोस तेच आम्ही आहोत। जरी वेगळे दिसत असलो तरी एकच आहोत। तुझे कल्याण असो। तू आमचे पूर्वीच पाहिलेले अलौकिक रूप पहा। एवढेच भाषण करून ते गुप्त झाले। तदनंतर मुनी आपल्या समोर योग मार्गाला प्रवृत्त करणाऱ्या स्फटिक कांती असणाऱ्या दैदिप्यमान असणाऱ्या महात्मा योगी राजालाच पाहते झाले व परत दुसऱ्या क्षणी तेच रूप उत्तम असे त्रिगुणात्मक दिसले, ज्यांची योग तपाने त्यांनी आराधना केली। तो सिद्धी देणारा योगीराज अत्रीचे मनोरथ पूर्ण करण्यास्तव वर देण्यास सिद्ध झाला। तप्त सुवर्णाप्रमाणे कांती असणारा सुहास्य वदन षडभुज असा तो भगवान निद्रावस्थेतील पुरुष हाक मारल्यावर जसा बहिर्मुख होतो त्याप्रमाणे चित प्रकृतीचा आश्रय घेऊन सत्वगुणाला प्राप्त होऊन भक्तांविषयी इत्यादी होसाता एकदम समोर प्रकटला, दत्त म्हणून। हाच अत्रीवरद नावाचा भगवंतांनी अवतार दुसरा घेतला। पुण्यदायक कार्तिक कृष्ण प्रतिपदा बृहस्पतिवारी रोहिणी स्थित नक्षत्री पहिल्या प्रहरी असा त्रिगुणयुक्त मायामूर्ती वेशाला धारण करीत त्रयमूर्ती जे ब्रह्मा, विष्णू, महेश त्यांच्या चिन्हांकित होता, ज्यांच्या खालील 2 हातात माला आणि कमंडलू, मधील 2 हातात डमरू व त्रिशूल आणि वरील हातांमध्ये कल्याणकारी शंख व चक्र असते। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ।